कदाचित तुम्हाला वाटत असेल, की महागडं तेल लावलं, तासनतास मसाज केला, की केस गुडघ्यापर्यंत लांब होतील. पण खरं सांगू का, की हीच तुमची सगळ्यात मोठी चूक ठरते. तुम्ही तुमच्या केसांवरती जे तेल लावता, ते कदाचित तुमच्या केसांच्या वाढीला मदत करण्याऐवजी त्यांना मुळापासून गुदमरून टाकताय. हो, नीट ऐकलत तुम्ही. कधी विचार केला आहात का, की इतकी काळजी घेऊनही कंगव्यात केस अडकलेली काही कमी होत नाहीयेत. ते तसेच दिसतायत, दिवसेंदिवस वाढत चाललेत. केस बांधली किंवा वेणी घातली, की ती दिवसेंदिवस बारीक होत चाललेली आहे. तर आज मी तुम्हाला ते गुपित सांगणार आहे, जे तुम्हाला कधीच कोणी सांगितलेलं नाहीये. फक्त एक सवय बदला आणि मग बघा, तुमचे केस किती वेगाने वाढतात. तर आजचा या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी फक्त एक ही माहिती ठरणार नाही आहे, तर तुमचे आय ओपन ठरणार आहात. कारण की आपण स्त्रिया लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलेलो आहे. केसांना तेल लावा म्हणजे केस वाढतील. पण आजच्या काळात बदललेलं पाणी, प्रदूषण, जीवनशैली हेच तेल केसांसाठी कधी-कधी शाप देखील ठरू शकतं. तुम्ही रोज आरशामध्ये बघून स्वतःला विचारता ना, की एवढं तेल लावूनही केस का वाढत नाहीयेत? केस गळती का थांबत नाहीये? तर याचं उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण काय करतो, रात्री झोपताना भरपूर तेल लावतो. तेल डोक्याला थापतो. केस घट्ट बांधतो आणि वाट बघतो, की सकाळी चमत्कार होईल म्हणून. बरेचसे जण केस धुण्याच्या आधी तेल लावतात. पण वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केलात, तर आपल्या डोक्याची त्वचा ही सुद्धा श्वास घेत असते. जेव्हा तुम्ही प्रमाणाबाहेर तेल लावता, तेव्हा ते तुमच्या केसांच्या छिद्रांना, पोर्सला पूर्णपणे बंद करून टाकतं. विचार करा, जर तुमच्या नाकावरती कोणी कपडा ठेवला, तर तुम्हाला श्वास घेता येईल का? तसंच काहीसं की तुमच्या केसांच्या मुळांशी होतंय. केस वाढण्यासाठी मुळांना रक्ताभिसरण आणि मोकळी हवा लागते. पण जास्तीच्या तेलामुळे ते घाण आणि डॅन्ड्रफमध्ये जमा होतं, ज्याला आपण ब्लड ॲप म्हणतो. तेल गरम करून लावणं ही योग्य पद्धत आहे. पण बरेचसे जण तेल गरम न करता लावतात. तर थंड तेल केसांच्या मुळांपर्यंत कधीच पोचत नाही. ते फक्त केसांच्या वरच्या थरावरच चिटकून राहतं. दुसरी चूक जी करतात ती म्हणजे तेल लावून बाहेर पडणं. बाहेरची धूळ आणि माती त्या तेलाला चिकटते आणि मुळांमध्ये संसर्ग निर्माण होतं. तिसरी चूक बरेचसे लोकं करतात ती म्हणजे तेल लावून केस जोरात विंचरणं. तेल लावल्यावरती केसांची मुळं अतिशय नाजूक झालेली असतात आणि अशा वेळी जर कंगवा फिरवला की केस उपटून बाहेर येतात. तुम्हाला वाटतं ना, की केस वाढत नाहीयेत. मग आजपासून तुम्ही फक्त ही एक सवय बदला, की प्री वॉश ऑइलिंगची पद्धत बदला तुमची. केसांना रात्रभर तेल लावून ठेवण्याऐवजी तुम्ही शॅम्पू करण्याच्या आधी, केस धुण्याच्या आधी 1 तास किंवा 45 मिनिट आधी कोमट तेल केसांना लावा. हो, फक्त 1 तास किंवा 45 मिनिटं पुरेसं आहे. हे ऐकायला तुम्हाला धक्कादायक वाटेल, पण जास्तीत जास्त पोषण तत्व शोषून घेण्यासाठी 45 मिनिटं केसांना तेल लावणं इतकाच वेळ पुरेसा असतो. रात्रभर तेल
ठेवल्याने फक्त उशी खराब होते आणि केसात कचरा साचतो. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी केवळ वरून तेल लावणं पुरेसं नाहीये. तुमचे केस हे तुमच्या शरीराचा आरसा आहे. जर शरीरात लोह, आयर्न किंवा प्रोटीनची कमतरता असेल, तर तुम्ही जगातलं सगळ्यात महागडं तेल लावलं तरी देखील केस वाढणार नाहीत. तुमच्या आहारात कढीपत्ता, आवळा आणि भिजवलेले बदाम यांचा समावेश करा. ही छोटीशी सवय तुमच्या केसांना मुळापासून ताकद देईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पण हा मसाज तेल लावूनच केला पाहिजे असं काही नाहीये. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं बोटांच्या शेंड्याने डोक्याला मसाज करा. याला एन्व्हिजन मेथड देखील म्हणतात. डोकं खाली झुकून मसाज करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही बेडवरती झोपत असाल तर डोकं खाली करायचं आहे आणि बोटांच्या मदतीने मसाज करायची आहे. याने रक्ताभिसरण वेगाने वाढतं आणि केसांची लांबी दुपटीने होते. केस वाढीस देखील मदत होते. लांब आणि दाट केस ही एका रात्रीमध्ये मिळणारी गोष्ट नाही. हे एक स्वतःशी केलेलं कमिटमेंट आहे. जर तुम्ही ठरवलं की आजपासून मी चुकीच्या पद्धतीने तेल लावणार नाही, ओल्या केसांना विचारणार नाही किंवा योग्य आहार घेईल, तर पुढच्या 30 दिवसात तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. केसांची लांबी मोजण्यापेक्षा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. लांबी आपोआप वाढेल. तर आज आपण बघितलं की केस लांब, दाट, सिल्की आणि दुपटीने वाढण्यासाठी फक्त एकच सवय बदलायची आहे. ती म्हणजे केस धुण्याआधी योग्य पद्धतीने तेल लावायचं आहे योग्य वेळेसाठी. आणि तुमच्या रुटीनमध्ये रोज फक्त 5 मिनिटं ॲड करून तुम्हाला मसाज करायची आहे आणि योग्य आहार घ्यायचा आहे. हे केल्याने तुमचं आरोग्य आणि केस दोन्ही मजबूत होतील. हा व्हिडिओ अशा प्रत्येक मैत्रिणीला शेअर करा जे केस बारीक आहेत, बारीक होत चाललेले आहेत. कारण की योग्य माहिती हा सौंदर्याचा खरा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला, प्रत्येक मैत्रिणीला, तुमच्या फॅमिलीमधल्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आठवड्यातून तुम्ही किती वेळा तेल लावता हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.